तर आपल्याला नेक्स्ट चॅप्टरची एक्सरसाइज बघायची आहे. बिझी ॲट वर्क आवर इंटरनल ऑर्गन्स. आपल्या शरीरामधले ऑर्गन, हृदय म्हणजे हार्ट, लंग्स, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम, राईट. आता ह्यांचं आपण काय मराठीतून जास्त बघायचं नाही, डायरेक्ट इंग्लिशमध्येच नाव पाठ करायचे. हृदय म्हणजे हार्ट, डायजेस्टिव्ह सिस्टमच म्हणायचं, कळलं. व्हॉट इज सोल्युशन, उपाय काय आहे. सोल्युशन म्हणजे काय, उपाय काय आहे. खालील म्हणजे हे झालं, असं झालं तर ह्याच्यावर उपाय काय करचाल तुम्ही. काय म्हणते बाबा प्रश्न. अ पर्सन हॅज फेंटेड अँड अ क्राऊड ऑफ पीपल हॅज सराउंडेड हिम. एक व्यक्ती बेशुद्ध पडलाय. फेंटेड म्हणजे काय, बेशुद्ध पडलाय. आणि क्राऊड म्हणजे लोकांची गर्दी झाली त्याच्या भोवती. सराउंडेड म्हणजे त्याच्या भोवती जमा झाले. तर एक माणूस बेशुद्ध पडलाय म्हणजे त्याला श्वास घ्यायला अडचण व्हायला, आणि लोक पुन्हा बाजूला थांबले म्हणजे काय होणार, अजून हवा बंद होणार, म्हणजे ते चुकलंय, है का नाही. मग काय करणार ह्याच्यावर आपण सर्वात पहिले क्लिअर द स्पेस अराउंड द पर्सन फॉर फ्रेश एअर. क्लिअर म्हणजे मोकळी करणे. बघा, फ्रेश एअर म्हणजे काय, ताज्या हवेसाठी व्यक्तीभोवती. अराउंड द पर्सन म्हणजे व्यक्तीच्या भोवती ची जागा. स्पेस म्हणजे काय, जागा मोकळी करा. व्यक्तीच्या भोवती जागा मोकळी करायच्या कशासाठी, ताज्या हवेसाठी. ठीक आहे. स्प्लॅश कोल्ड वॉटर ऑन हिज फेस. त्याच्या चेहऱ्यावर थंड पाणी, कोल्ड म्हणजे थंड आहे ना, शिंपडा. स्प्लॅश करणे म्हणजे शिंपडणे. चेक फॉर ब्रीदिंग. श्वास तपासा. ब्रीद करणे म्हणजे काय, श्वास. त्याचा श्वास तपासायचा. श्वास घ्यायला का नाही का मेलं, हे का नाही, बघावं लागेल ना. त्याची हवा असं नाकाला बोट लावून बघते तर, बरोबर आहे का. पिक्चर मध्ये बघितलंस की नाही. आणि जर इफ ही इज नॉट रिस्पॉन्डिंग म्हणजे तो प्रतिसाद देत नसेल. रिस्पॉन्ड म्हणजे काय, प्रतिसाद देत नसेल. सहसा पाणी टाकलं की कसं आहे, खडबडून उठते माणूस, आहे का नाही. पण हे उठणं जर गेलं एवढं करून पण, मग कुठं घेऊन जायचं, देन टेक हिम टू डॉक्टर. त्याला कुठं घेऊन जायचं, डॉक्टर कडे घेऊन जा. टेक म्हणजे घेऊन जाणे. ठीक आहे, कळलं. सोपा आहे प्रश्न पहिला. हा झाला ना. म्हणजे असं झालं तर काय करायचं, असं केल्यावर ते सहसा वाचते. तर लयच अवघड झालं मग काय सांगता येते. पण पटकून आपण काय करायचं असं विचारले तर काय करायचं, बाजूची हवा मोकळी करायची, लोकांना बाजूला सरका म्हणायचं, आणि थोडं पाणी पिणी टाकायचं. व्हायला गेलं की मग पटकन अँब्युलन्स मध्ये घालून डॉक्टर कडे न्यायचं. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या मेंदूची शक्ती वापरा. ठीक आहे. प्रश्न काय म्हटलाय बघा. वाय डू वी चोक सडनली व्हाईल इटिंग. बघा, जेवताना, इटिंग म्हणजे काय, जेवताना आपण अचानक, सडनली म्हणजे काय, अचानक का गुदमरतो. चोक म्हणजे गुदमरतो. श्वास घेताय ना असं होतंय, वेगळंच होतंय का नाही. जेवताना असं का होते, कधी कधी होतंय, लय गडबडीत जेवण केलं बरं का. मग काय होतंय बघ. उत्तर, वेन वी स्वॅलो द फूड इन हरी. ज्या वेळेस आपण अन्न गडबडीमध्ये, हरी म्हणजे काय, गडबडीमध्ये गिळतो न चावता. स्वॅलो म्हणजे गिळणे. हा राईट. मग गडबडीमध्ये आपण ज्यावेळेस अन्न गिळतो जेवत असताना, तर कधी कधी काय होतंय, कधी कधी, समटाइम्स म्हणजे कधी कधी काय होतंय, जे अन्न आहे अचानक आपल्या श्वास नलिकेमध्ये घुसतय. विंड पाईप म्हणजे काय, श्वास नलिका. हा, श्वास नलिका दिलेला असते. वाऱ्याची नळी हे जरा चुकून झालंय. श्वास नलिका म्हणतो आपण त्याला, म्हणजे हवा जिथून जाते. आपल्या शरीरामध्ये दोन नळ्या येतात, एक जेवण घेऊन जाणारी आणि दुसरी हवा घेऊन जाणारी. हवा श्वास नलिका म्हणतो आपण त्याला. श्वास नलिकेतून हवा गेली पाहिजे फुफ्सामध्ये, आणि खाल्लेलं अन्न पोटात गेलं पाहिजे अन्न नलिकेद्वारे. अन्न नलिका म्हणजे इसोफेगस. श्वास नलिका म्हणजे विंड पाईप. आलं लक्षात, हे विंड पाईप. अन्न चुकून विंड पाईप मध्ये गेला. आता गडबडीत गिळण्यामुळे कुठे गेला अन्न, विंड पाईप. कशामुळे झालं हे, गडबडीत गिळण्यामुळे, गडबडीमुळे. सडनली, हरी हे बघ, हे गडबडीत गिळण्यामुळे तसं होतंय. म्हणून काय होतंय, झालं एवढंच आहे उत्तर. ह्याचं उत्तरच एवढं आहे, झालं. मग हे तर काय असते, हे पुढचं हेन्स, म्हणून.
मग हेच लिहायचं असते वी समटाइम्स. माहिती आहे का? तुला हे माहिती आहे ना, आपण प्रश्न लिहितो कधी कधी शेवटी लिहितो, नाही तर कधी कधी अगोदरच है का नाही. मग हेन्स म्हणजे असाल तसं वी समटाइम्स चोक सडनली व्हाईल इटिंग. फक्त हे व्हायलाच नसते बरं का, माहिती आहे ना. हेन्स आपण कधी कधी जेवताना अचानक काय होतो, आपण चोक होतो म्हणजे काय, गुदमरतो. चोक होणे म्हणजे काय, गुदमरतो. सोपं आहे का हे पण? हो सोपं होतं. काय सांगितलं याच्यामध्ये, गडबडीत खाल्लं नाही, गिळलं अन्न की ते अन्न कुठे जाते, विंड पाईप मध्ये जाते आणि म्हणून गुदमरते. दुसरं, हे एवढाच एक मोठा प्रश्न आहे ह्याच्यात. हाऊ इज एअर दॅट वी इनहेल, नाही हे मोठा नाही, पुढचा आहे. प्युरिफाईड इन आवर बॉडी, आपण जी हवा शरीरामध्ये घेतो, इनहेल करणे म्हणजे मध्ये घेणे, एक्सहेल करणे म्हणजे बाहेर सोडणे. कळलं का? आपल्या नाकामधून हवा मध्ये घेतलं की त्याला काय म्हणायचं, इनहेल. बाहेर सोडलं की एक्सहेल. काय म्हणायचं, एक्सहेल. पुढे आहे इनहेल म्हणजे मध्ये घेणे. ठीक आहे याचा अर्थ. मग ती घेतलेली हवा प्युरिफाय कशी होते, प्युरिफाय म्हणजे शुद्ध कशी होते. कारण का हवा घेतो त्याच्यामध्ये तर काय असतंय, मायक्रो ऑर्गॅनिझम असते, तर धूळ असते. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीवजंतू असते, तर धूळ असते. नाकात तुला झालं अडकून बसते. कळलं का तुला? मग आता हेच थोडं इंग्लिश मध्ये लिहायचंय. इन्फेक्शन होतंय, आजारी पडते, इन्फेक्शन होतंय. मग आता तू जर बघितलं ह्याचं उत्तर कसं आहे, कशी प्युरिफाय होते, तर काय म्हणले, द इनर लाइनिंग ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. हे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे श्वासनलिका. काय, श्वासनलिका. सिक्रेट्स अ स्टिकी सबस्टन्स कॉल्ड म्युकस अँड हॅज सिलिया. हे शब्द महत्वाचा आहे. हे जे सिलिया म्हणजे ते केस थोडे. हे असं नाक आहे. ठीक आहे, थोडक्यात समजून घे. हे नाक, हे नाकाचं हे पाईप असा मध्ये जातो, हे खाली येतो, आहे का नाही. ही आहे आपली, आणि इथं फुफ्फुस आहेत, इथं काय, तिथं असे लंग्स आहेत, है ना. मग इथून जे हवामध्ये चालले आहे, हे जे श्वासनलिका आहे, त्याचा हे जे मधला भाग आहे, दिसला का हे मधला भाग, हे मधला भाग बरं का, इनर लाइनिंग म्हणतात त्याला. मधल्या भागाला काय म्हणतात, इनर लाइनिंग. श्वासनलिकेची मधली बाजू. कुठली बाजू, मधली बाजू. दोन कामं करते. एक काम काय करते, सिक्रेट्स अ स्टिकी सबस्टन्स कॉल्ड म्युकस. आपल्या नाकामध्ये मधल्या बाजूनं एक चिकट, स्टिकी म्हणजे काय, चिकट पदार्थ सिक्रेट होतो, म्हणजे बाहेर निघतो. सिक्रेट होणं म्हणजे शरीरातून बाहेर निघतो. जसं की आपल्या शरीरामधून घाम बाहेर कसा निघते, तसं श्वासनलिकेच्या मधल्या बाजूने हे म्युकस नावाचा चिकट पदार्थ बाहेर निघतो. हे म्युकस म्हणजे थोडक्यात शेंबूड. कळलं का, चिकट. ते आपल्याला वाटते घाण, पण ते कामाचं आहे. कळलं का? आणि दुसरं काय, मधल्या बाजूला काय, आणखीन काय, सिलिया आहेत. काय आहेत, सिलिया. आणि हे केस, सिलिया. आपण इथे एक आणखीन शब्द लिहायचा, हेअर पण आहेत. काय येतं, हेअर अँड हेअर. काय काय बघ, म्युकस कॉमा सिक्रेट्स म्युकस अँड हॅज सिलिया अँड हेअर. एवढं. ठीक आहे, तीन गोष्टी. हे सिलिया म्हणजे केसासारख्याच असतात. कळलं? श्वासनलिकेच्या आतल्या भागामध्ये म्युकस एक असतंय सिक्रेट झालेला, आणि काय असते, सिलिया आणि केस, हेअर. तीन गोष्टी असतात. एवढं कळलं? मग जी हवा आपण घेतो का नाही, ठीक आहे, जी आपण हवा घेतो त्या हवेमध्ये जे डस्ट आहे, स्मोक आहे, मायक्रोब आहेत, धूर, हे काय, धूर आणि सूक्ष्मजीव मायक्रोब आहेत, इत्यादी सर्व जे काय आहे, दे आर फिल्टर्ड बाय सिलिया अँड हेअर. इथं एक लिहायचं, सिलिया आणि हेअर. सिलिया आणि केसांचं काम सेम असते. ठीक आहे, दे आर फिल्टर्ड बाय सिलिया अँड हेअर. फिल्टर करणे म्हणजे अडकून धरणे. आपल्या नाकामध्ये असणारे सिलिया आणि केस धूळ, स्मोक आणि मायक्रोबला काय करते, फिल्टर करते. फिल्टर म्हणजे चाळणी करणे, आहे का नाही. आणि ही जी धूळ, स्मोक आणि मायक्रोब आहे, फिल्टर झाल्याच्या नंतर कुणाला चिटकून बसते, म्युकसला. स्टिक टू म्युकस. ही धूळ, कोण, धूळ, स्मोक आणि मायक्रोब इत्यादी. म्युकस म्हणजे शेंबूड बनलं नाही का ते, त्याला चिटकून बसते. पहिल्यांदा मध्ये जोरात पळते हवा, मग हवेसोबत जी धूळ आहे ती जोरात पळत जाताना कुणाला अडकते, केसाला. आणि अडकून कशात चिटकून बसत्या, तसं नाही, इंग्लिश मध्ये म्हणायचं म्युकसला. कशाला, म्युकसला अडकून बसत्या. म्हणून अशा प्रकारे
हवेमधली घाण आपल्या शरीरामध्ये जाते का? नाही. कुणाकुणामुळं? सिलिया, हेअर आणि म्युकस, ह्या तिघांमुळं. कळलं? झालं. मग हे पुढचं तर माहिती आहे की शेवटी प्रश्नच लिहायचा असते. दिस इज हाऊ एअर वी इनहेल्ड इज प्युरिफाईड इन आवर बॉडी. एअर दॅट वी इनहेल इज प्युरिफाईड इन आवर बॉडी. आहे का जशाल तसं? शेवटचं तर माहिती आहे की अशा प्रकारे शुद्ध होते हवा. आता हे तर सोपं असते. संपलं काम. फिल इन द ब्लँक. हा तर सोपं आहे बघ. काय म्हणलं बघ? डॅश डॅश हॅज गॅस इज कंटिन्युअसली ट्रान्सपोर्टेड टू ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी. कोणता? ऑक्सिजन. कोणता वायू शरीराच्या सर्व भागामध्ये सतत वाहून जातो? आपल्या नाकामधून शरीराच्या प्रत्येक भागामध्ये कोणता वायू घेऊन गेला जातो? ऑक्सिजन. लक्षात आलं का? नाकामधून जातो, आपल्या हवेत असतो. आपल्या नाकातून हवा जाते का नाही? त्या हवेत कोण असते सर्वात जास्त? ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असते. आणि मग आपल्या नाकामधून फुफ्सात जातो. बघ माहिती आहे ना तुला कसं कसं? हे नाक, हे डोळे आहे का नाही, असा पाईप असते आपला, हे असा पाईप असते आहे का नाही. आणि इथं काय असते? हे बाजूला फुफ्स, लंग्स. मग ह्या नाकातून हवा आणि हवेसोबत कोण गेला? ऑक्सिजन. इकडे जाते, ह्या इकडे फुफ्सात जाते आणि फुफ्सामधून मग रक्तात जाते. फुफ्सामधून कुठे जाते ऑक्सिजन? रक्तामध्ये. ठीक आहे, कळलं? मग हे कळलं कोणता ऑक्सिजन? आपला कोणता वायू आहे तो? ऑक्सिजन आहे का नाही. हवेमध्ये दुसरे असते पण शरीरामध्ये दुसरे ऑक्सिजन पाहिजे. हा उत्तर दिले ऑक्सिजन. कळलं का? आता दुसरं, द स्टमक इज लाईक. हा आपलं पोट कुणासारखं आहे रे? बॅग सारखं आहे. कशासारखं आहे? इट इज लाईक अ बॅग. एक बॅग असल्यासारखं आहे. कसं आहे? तू बघितलेलं असेल. हे बघ असं तोंड बघा, नळ्या कशा येतात? दोन आहेत. हे नाक लय मोठं झालं या माणसाचं बाबा. आता हे असा जर माणूस असेल हे का नाही, अरे ह्याचं तोंड राहिलं रे, ह्या माणसाला तोंड काढायचं राहिलं रे. हे असं तोंड बघले झालं वेगळं माणूस. हा तर नाकामधून एक पाईप येत आहे असा आहे का नाही, आणि तोंडामधून एक पाईप येते असा. कळलं काय? मी आता एवढं डिटेल मध्ये सांगणार, थोडं वेगळं आहे. असे दोन वेगळे नसते तर एकमेकाला चिटकूनच असते हे पाईप. शेजारी शेजारी असते हे पाईप. हे असं असते थोडक्यात. हा इथून कोण जाते रे? हवा. ठीक आहे, शांत बस बाळा. त्याच्यानंतर इथून कोण जाते रे? इथून 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 अन्न. अन्न कशात जाते? पोटामध्ये. पोट कसं असते मग? पोट पिशवी सारखे बघ, हिच्या खाली पोट असते असं. कसं? हे असं, हे असं आहे का नाही. मग खाली असते आतडी. बरोबर का? आणि लंग्स कसे असते तर बघ बरं, लंग्स असे मोठे मोठे असते. म्हणजे हवा लंग्स मध्ये जाते. हवा हे असं लंग्स असे मोठे असते, वर असते बरं का, वर छातीमध्ये. लंगच्या खाली असते पोट. कळाले का हे? आणि लंगच्या इथं कोपऱ्यात असते हृदय. इथं असं इथं इथं. कळलं का? पोटाच्या खाली आतडे असते. ठीक आहे. मग आपण नाकामधून हवा जाते लंग्स मध्ये. खाल्लेलं अन्न कुठं जाते? पोटामध्ये. पोटाला म्हणतात स्टमक. पोटाला काय म्हणतात बोला? स्टमक. लंग्सला काय म्हणतो आपण? फुफ्से. एक पाठ करायचं नाही आता. फुफ्से डायरेक्ट काय लंग्स पाठ करायचं? फुफ्से. ठीक आहे, फुफ्से. ठीक आहे, फुफ्फुस काहीतरी म्हणतात त्याला. मग अन्न घेऊन जाण्यासाठी कोणता पाईप आहे? अन्न नलिका. त्याला आपण काय म्हणतो? इसोफेगस किंवा एलिमेंटरी कॅनल पण म्हणतात त्याला. तुम्हाला काय शब्द आहे? इसोफेगस आहे का एलिमेंटरी कॅनल? इसोफेगस. आणि हवा जाते त्या पाईपला काय म्हणतात? रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा विंड पाईप. काय म्हणतात? विंड पाईप. तुम्हाला काय म्हटलंय? विंड पाईप म्हटलंय का? लंग्स मध्ये हवा जाते, स्टमक मध्ये फूड. पाईप किती आहेत रे इथून खाली? एक आहेत का दोन? देर आर टू पाइप्स. टू पाइप्स. वन पाइप इज फॉर फूड अँड सेकंड पाइप इज फॉर गॅस, म्हणजे एअर, ऑक्सिजन. सोपं आहे बघ. मग स्टमक हे कशासारखं आहे? आपलं बॅग सारखं आहे. ठेवली आहे का ही बॅग? दिसली का ही बघ? बॅग सारखं आहे, उघड ठेवलेली बॅग आहे. आता मॅच दाखवलं. लय सोपं आहे. प्रत्येकाचं काम सांगायचंय आता. जोड्या लावा. लंग्सचं काम काय आहे? रेस्पिरेशन. नाही ते तर अर्थ झाला. फुफ्से म्हणजे इकडे काय केलंय त्याने? फुफ्फुस दिले. मग फुफ्फुसचं काम काय? हे जरा मी स्पेस मारायला नाही तर थांब. हा शाबाश. हा आता ऐका बघा, लंग्सचं काम काय आहे? रेस्पिरेशन म्हणजे श्वास करणे, श्वासोश्वास. तुला पण कळायला का? आपल्या छातीत असते तिथं मोठे मोठे लंग्स.
असे मोठे मोठे असे असे फुगत आहेत. चालूच राहत. फुगत आहेत छोट. आपण मध्ये घेतली हवा की फुगतेत, सोडली की कमी होते. आणि लंगच्या खाली कोण असते? स्टमक. काय खाणं जाते. स्टमकचं काम काय मग? डायजेशन. काय स्टमकचं काय रोल आहे? डायजेशन म्हणजे पचन. डायजेशनला काय म्हणतो आपण? बघा, फुफ्साचं काय झालं? श्वसन. पोटाचं काम आहे पचन. ठीक आहे, मग आपण इंग्लिश मध्येच पाठ करायचं आहे आता. हार्ट लय महत्वाचं आहे की हार्टचं काम आहे सर्क्युलेशन. आपल्या शरीरामध्ये जे रक्त फिरते का नाही सर्व बाजूनं, ते कुणामुळे फिरते माहिती आहे का? आपल्या इथं असणाऱ्या हार्टमुळं. कुणामुळे फिरते? हृदय. हार्ट म्हणजे हृदय. बघा कसं कसं आहे, पुन्हा एकदा सांगू का? बघा इकडे हे बघा, हे नाक होतं, ढवरं व्हायला नाक आणखीन झालं ढवरं. चला, हे तोंड, ह्या नाकामधून आलेला पाईप इथं, आणि हे तोंडातून एक आलेला पाईप. ह्या तोंडातून आलेला पाईप आहे ना, त्याच्या खाली आहे इथं पोट, असं इथं स्टमक आहे. हे स्टमक आहे. आणि लंग्स कुठे आहेत? असे वर आहेत. म्हणलं मी, असे वर असतात लंग्स, त्याच्यात हवा येते. आणि हार्ट इथं असते छोटस. हार्ट रे, हे का हे हार्ट. हार्ट फार छोटा असतंय, लंग्स फार मोठे आहेत. नाही, छाती नाही, छाती तर ते वरच झालं. हार्ट म्हणजे हृदय. आणि ते सारखं धक 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 करत असते. आपलं जे वाजते नाही तर धक धक. मग धगधग करणारं कोण आहे? हृदय म्हणजे हार्ट. मग त्या हार्टचं काम काय आहे? रक्त फिरवणे सर्व बाजून. आपल्या शरीरात जे रक्त फिरायले का नाही, ब्लड सर्क्युलेट व्हायले. फिरणे म्हणजे सर्क्युलेट. मग ब्लड सर्क्युलेशनचं काम कोण करतंय? हार्ट. ब्लड सर्क्युलेशनचं काम कोण करतंय? हार्ट. आणि ब्रेनचं काम असते कोऑर्डिनेशन. मेंदूचं काम समन्वय. आता कोऑर्डिनेशन म्हणजे काय? सर्व गोष्टींना व्यवस्थित चालवणे. जर ब्रेन नसेल आपलं, हे ब्रेन डोक्यामधलं, तर बाकी काहीच चालत नाही. मग ब्रेन हे सर्वांना व्यवस्थित कळते. हार्टला काम सांगते तू काय करायचं? रक्त फिरव. ते मेंदूच सांगतंय. म्हणजे सर्व गोष्टीचं नियोजन. ब्रेनचं काम आहे कोऑर्डिनेशन. म्हणजे कोऑर्डिनेशन शब्द कळला का तुम्हाला? सर्वांमध्ये समन्वय साधणे, सर्वांचं व्यवस्थित नियोजन लावणे. अलग लक्षात हे? प्रत्येकाला काम करायला कोण सांगतंय? ब्रेन. Answer the following questions. Name the systems that carry out the different functions of our body. शरीराचे विविध, डिफरंट म्हणजे विविध कार्य, फंक्शन म्हणजे काय? कार्य. शरीराचे विविध कार्य करणाऱ्या सिस्टीमचे, सिस्टीम म्हणजे प्रणाली म्हणतात. आता सिस्टीम म्हणजे कसं? हृदय आणि त्याच्या त्या शिरा, आपण शिरा म्हणतो का नाही, शिरा, धमन्या, त्याच्या पाईपलाईन, त्याला म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टीम. पुन्हा त्याच्यानंतर नाक, ती श्वास नलिका, फुफ्स, हे सर्वजण मिळून एक सिस्टीम तयार होत्या. काय म्हणायचं? सिस्टीम. एकाला ऑर्गन म्हणायचं. बघ, सिस्टीम आणि ऑर्गन मधलं ऑर्गन असतो एक. बघ रे नीट, ऑर्गन पासून काय तयार होते? ऑर्गॅनिझम, सॉरी सिस्टीम तयार होत्या. काय तयार होत्या? सिस्टीम. आणि अशा बऱ्याच सिस्टीम पासून काय तयार होतो? ऑर्गॅनिझम. बघ बरं, जरा फरक कळला का? ऑर्गन म्हणजे काय? एक. ऑर्गनचा अर्थ कळला मग? बघा, ऑर्गन म्हणजे काय? जसं की नोज हे एक आपलं ऑर्गन आहे, विंड पाईप हे दुसरं ऑर्गन आहे, कळलं का? लंग्स हे तिसरं ऑर्गन आहे. आणि ह्या सर्वांचं मिळून एक सिस्टीम बनते. काय बनते? सिस्टीम. नाही, ते वेगळा. एका सिस्टीम मध्ये आता श्वासाचं काम करणाऱ्यामध्ये स्टमक येतो का? नाही. वेगवेगळ्या ऑर्गनची मिळून काय बनते? सिस्टीम. आणि अशा बऱ्याच सिस्टीम पासून काय बनतो? ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. ऑर्गन कळलं का? नोज, विंड, लंग ह्याची एक सिस्टीम बनली, रेस्पिरेटरी सिस्टीम. तोंड, अन्ननलिका, स्टमक, इंटेस्टाईन म्हणजे आतडी, ह्यांची मिळून काय बनली? डायजेस्टिव्ह सिस्टीम. अशा बऱ्याच सिस्टीम आहेत आपल्याकडे. सर्व सिस्टीमचं मिळून आपण काय बनलो? ऑर्गॅनिझम. असं असते. ती वेगळी आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी तिथं दिलंय ना, हे हृदय, हृदयची सर्क्युलेशन. जसं आपण कसं तालुक्यापासून जिल्हा आणि जिल्ह्यापासून राज्य बनते, हे का नाही, तसं आहे. तसं आहे. ऑर्गन पासून काय बनते? सिस्टीम. आणि सिस्टीम पासून काय बनतो? ऑर्गॅनिझम. काय बनतो? ऑर्गॅनिझम. कळलं काय? मग हृदयाची सिस्टीम कोणती आहे? रक्त वाहणारी, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. काय म्हणतात? त्यात काय काय येते? हृदय, हार्ट, त्याच्यापासून निघणारी पाईपलाईन म्हणजे काय? आर्टरी, व्हेन. कळलं का? आता आलं लक्षात तुझ्या?
मग आता कोणत्या कोणत्या सिस्टीम आहेत आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या, त्याचे नाव सांगा म्हटलंय. मग हे तर प्रश्नच आहे. द सिस्टीम दॅट कॅरी आउट डिफरंट फंक्शन ऑफ बॉडी आर. माहिती आहे ना पहिलं हे प्रश्नच आहे रे, प्रश्नच आहे. त्याचं नाव लिहायचंय. कोणत्या कोणत्या आहेत? डायजेस्टिव्ह सिस्टीम पचन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम श्वसन संस्था, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम अभिसरण संस्था म्हणजे रक्त फिरवणारी संस्था. एक्सक्रिटरी सिस्टीम हिचं काम काय असते? शरीरामधली घाण एकत्र करणे, लघवी आणि तिला बाहेर काढून टाकणे. ही काम कुणाचं आहे? कोणत्या सिस्टीमचं? एक्सक्रिटरी सिस्टीम. कोणती? एक्सक्रिटरी सिस्टीम. तिला म्हणतात उत्सर्जन प्रणाली. काय म्हणतात? पुढची सिस्टीम कोणती आहे? नर्वस सिस्टीम. ही फार महत्वाची आहे. मज्जा संस्था. नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्याला सर्व, इथं समजा मी इथं थांबलोय आणि मला इथं मागून चिमटा घेतला, मला काय डोळ्यानं दिसलं का? ते नाही. ते कशामुळे कळलं? नर्वस सिस्टीममुळे. मेंदू आणि त्याच्यापासून निघालेली वायरिंग, त्याला म्हणतात मज्जा संस्था. काय म्हणतात? म्हणजे नर्वस सिस्टीम. त्याच्यामुळे की आपल्याला अचानक कळते काय करायला होते. अलग लक्षात हे. समजा इथं बसलो आणि इथं चुकून मला गरम वस्तूला हात लागला, मी असं करतो, मला काही बघत बसायची गरज आहे का? म्हणजे कुठून कळलं? नर्वस सिस्टीम. आणि शेवटी आहे स्केलेटल सिस्टीम. हड्डियों का ढांचा. पूर्ण हे जे हाडं आहेत आपल्या शरीरामधले, त्याला काय म्हणायचं? स्केलेटल सिस्टीम. काय म्हणायचं? स्केलेटल सिस्टीम. यल राहिलं ते दिसणार. स्केलेटल. मग कोणत्या कोणत्या सिस्टीम आहेत बघा बरं जरा. कोणत्या कोणत्या आहेत बघा बरं जरा. डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम. हे सर्व बनवून आपलं काम चालू असतं. कळलं? या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं काम कोण करते? स्केलेटल सिस्टीम. हाडामुळे आपल्याला जाता येते. उभा टाकण्याचं काम कोण करू शकते? उभा कशामुळे टाकता येते आपल्याला? हाडामुळं. बरं, अचानक आपल्याला एखाद्या गोष्टीची संवेदना कशामुळे होते? फिलिंग. अचानक थंडी लागली असं होते, कशामुळे होते? नर्वस सिस्टीम. शरीरामधली घाण बाहेर कोण टाकतंय? एक्सक्रिटरी सिस्टीम. व्हेरी गुड. आपण आपलं रक्त कोण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतंय? रक्त. ब्लड कोण सर्क्युलेट करतंय? सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यामध्ये मेन कोण आहे? हार्ट. मला सांगा बरं, आपला नाकामधला श्वास, हवा, एअर, आपली एअर कशामध्ये जाते रे बाळा? स्टमक मध्ये जाते का लंग्स मध्ये? आपण खाल्लेलं फूड कुठं जातंय? लंग्स मध्ये जाते, हार्ट मध्ये जाते का स्टमक मध्ये जाते? स्टमक. व्हेरी गुड. इथून किती पाईपलाईन खाली येतात? 1 का 2? नाकामधून जाणारीचं काय काम आहे? फूड नेणे का एअर नेणे? नाकामध्ये एअर. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर आपली ठीक आहे, माउथ पासून काय जाते मध्ये? फूड का एअर? आणि आपल्या पूर्ण बॉडी मध्ये ब्लड फिरवण्याचं काम, सर्क्युलेट करण्याचं काम कोण करते? लंग्स, हार्ट का स्टमक? हार्ट, स्टमक. ब्लडचं काम कोण करते? ब्लड फिरवण्याचं काम? तू सांग बंटी. हार्ट करते. व्हेरी गुड. राईट. झालं. पुन्हा त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्त फिरवायचं काम मग हार्ट म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम. घाण बाहेर टाकणारी एक्सक्रिटरी सिस्टीम. चला, भरपूर झालं, कळलं आता आहे का नाही? सोपं होतं. वेगवेगळ्या सिस्टीमचे नाव पाठ झाले, ते सर्व लिहावं लागतात ना. क्वेश्चन बी काय म्हणते? काय म्हणते आता हे? डिस्क्राइब हाऊ द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड टेक्स प्लेस इन द लंग्स. हे थोडं मोठं आहे. हे थोडं मोठं आहे. आता नीट समजून घ्या. नीट समजून घ्यायचं सर्वांनी. नीट समजून घ्यायचंय मी काय काय म्हणतोय ते. आपण आधी एक छोटीशी डायग्राम काढूया. आपल्या शरीरामध्ये हवा जाते. आपल्या शरीरामध्ये जी हवा आहे, आपण शरीरात हवा घेतो ना अशी मध्ये आणि बाहेर टाकतो, बरोबर का? ते सांगायचे कसं कसं. बघा काय असते. हे आहे नाक, हे आहे डोळे, हे आहे तोंड, थांबा शांत बसा. हे कसं होते बघा.
नाकामधून आपण हवामध्ये घेतो. ही ते एक पाईपलाईन आहे असं म्हटलं ना मी. पाईपलाईन आहे, जरा जास्त खाली गेली. बरं ठीक आहे चला. आणि इथं असे बाजूने आहेत मोठे मोठे आपले लंग्स. काय आहेत हे असे लंग्स? काय आहेत लंग्स? लंग्स मध्ये काय येते? हवा का अन्न? फूड येते का एअर येते लंग्स मध्ये? लंग्स मध्ये फूड येते का एअर येते? लंग्स मध्ये एअर. आणि स्टमक मध्ये फूड. हा. मग ही जी हवा आली मध्ये बंटी, ही जी हवा आली मध्ये आहे ना, त्या हवेत असतो ऑक्सिजन. काय असतो? ऑक्सिजन. मग ह्याच्यामध्ये ना हे जे लंग्स आहे ना, ह्या लंग्स मध्ये छोटी छोटी अशी पाईपलाईन असते अशी. मग हिला असे पाईप फुटलेले असते, ह्याला असे पाईप, ह्याला असे पाईप. आणि ह्या पाईपच्या शेवटी इथे एक अशी छोटी पिशवी असते, त्याला म्हणतात अल्वेओलाय. काय म्हणतात तिला? अल्वेओलाय. काय म्हणतात? अल्वेओलाय. कळलं एवढं? आणि आपली खाली पूर्ण शरीरामध्ये असते रक्त असं ह्या कॅपिलरीज मध्ये पसरलेलं असते. कॅपिलरीज म्हणा किंवा आर्टरी म्हणा, असं पाईपलाईन असते. ही पाईपलाईन पूर्ण शरीरामध्ये असं रक्त नेण्याचं काम करते. कळायला का? हे रक्त हा पडद्यासारखी असते. कळलं का? हे आहे ब्लड. काय आहे हे? ब्लड. राईट. आता एवढं लक्षात आलं? आता नीट लक्षात घ्या. ही इकडून जी हवा आली तिच्यामध्ये आहे O2 ऑक्सिजन. आणि हे जे ब्लड आहे, हे जे ब्लड फिरायला नाही तर त्याच्यामध्ये असतो CO2. काय असतो? CO2. हे आहे ऑक्सिजन, हे आहे कार्बन डायऑक्साईड. हा. हवेमधून काय येतो? ऑक्सिजन. बाहेरून हवेमधून काय येतो? ऑक्सिजन. आणि पूर्ण शरीरामधून रक्तामध्ये कोण येतंय? CO2. काय येतंय? CO2 कार्बन डायऑक्साईड. कळाले का? आता काय होतंय बघा, हे दोघं पण इथे येतात लंगच्या जवळ येतात. कुठे येते रे? लंगच्या जवळ. हवेमधून काय आला रे? ऑक्सिजन. रक्तामधून काय आलं? कार्बन डायऑक्साईड. हवेमधून काय आलं? ऑक्सिजन. रक्तामधून काय आलं? हा. तर आपण काय बघितलं मग? हवेमधून ऑक्सिजन मध्ये येतो इथं, राईट. आणि रक्तामधून काय येतो? CO2 कार्बन डायऑक्साईड. एवढं कळलं? राईट. शरीरामध्ये CO2 असते शरीरामध्ये आपल्या, आणि हवेमध्ये O2 असते. कळलं का? मग आता काय होतंय बघा, काय होतंय बघा. आणि हे दोघं पण कुठं आले? अल्वेओलायच्या जवळ आले. कुठं आले बघा? हे बघा ऑक्सिजन ह्या अन्न नलिका म्हणजे विंड पाईप, सॉरी श्वास नलिका म्हणजे विंड पाईप मधून हे ट्रॅकिया पासून ही शेवटी जी पिशवी आहे छोटीशी, तिला काय म्हणतात? अल्वेओलाय. काय म्हणतात तिला? अल्वेओलाय. काय म्हणतात? अल्वेओलाय. आता ह्याला थोडं झूम करूया आपण. काय होतं बघा इथं. इथं बघा कसं होतंय. आता हे फार महत्वाचं आहे. हा. रक्तामध्ये काय आहे रे? CO2. इकडून वरून काय आलं या? O2. वरून काय आलंय? ऑक्सिजन. आणि रक्तामध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड. वरून काय आले? वरून हवेतून काय आले? नाकातून ऑक्सिजन. आणि रक्तामधून काय आले? कार्बन डायऑक्साईड. मग काय होतंय? रक्तामधला कार्बन डायऑक्साईड इकडे जातो आणि हवेमधला ऑक्सिजन रक्तात येतो. बस एवढंच. कळलं का? रक्तामधला कार्बन डायऑक्साईड कुणीकडे गेला? लंग्स मध्ये. अल्वेओलाय म्हणजे कुठे आहे? ती लंग्स मध्येच आहे का? मग रक्तामधला कार्बन डायऑक्साईड कुठे गेला? लंग्स मध्ये. कुठे गेला? लंग्स मध्ये. हे जे अल्वेओलाय आहे ती रक्तामध्ये आहे का लंग्स मध्ये आहे? लंग्स मध्ये. मग रक्तामधला कार्बन डायऑक्साईड कुठे गेला? लंग्स मध्ये. आणि लंग्स मधला ऑक्सिजन कुठे आला? रक्तामध्ये, ब्लड मध्ये. ब्लड मध्ये. कळलं का हे? मग आता काय होतंय? मग हे CO2 जो इथं आलाय का नाही, हा CO2 इथं आला का आता? मग आपण जेव्हा श्वास बाहेर टाकतो त्यावेळेस बाहेर टाकलेल्या श्वासद्वारे हे जातो बाहेर, ह्या नलिकेमधून बाहेर जातो. कोण जातो? कार्बन डायऑक्साईड. मध्ये कोण आला? ऑक्सिजन. बाहेर कोण पडला? कार्बन डायऑक्साईड. मध्ये कोण आला? ऑक्सिजन. बाहेर कोण? हा. आणि बाहेर टाकतो ते कार्बन डायऑक्साईड. मग आता बघूया बरं इथं काय म्हटलंय जरा. त्यानं काय विचारलं माहिती आहे का? आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन ह्याचं एक्सचेंज कसं होते, देवाणघेवाण कशी होते. मी आता सांगितली कशी कशी होते ती. नाकामधून ऑक्सिजन लंग्स मध्ये जाते, लंग्स मधून रक्तात जाते, आणि रक्तामधला कार्बन डायऑक्साईड लंग्स मध्ये येतो आणि लंग्स मधून नाकातून बाहेर जातो. कळलं? एवढं कळलं ना? मग आता बघ बघ बघा इकडं असं. ऑक्सिजन इन इनहेल्ड एअर रिचेस द अल्वेओलाय ऑफ द लंग्स. म्हणजे काय? आतमध्ये घेतलेल्या हवेमधला ऑक्सिजन
इनहेल म्हणजे आतमध्ये घेतलेली. इनहेल म्हणजे काय? आतमध्ये घेतलेली. आतमध्ये घेतलेल्या हवेमधला ऑक्सिजन फुफ्सांमधल्या लंग्स मधल्या अल्वेओलाई मध्ये पोहोचतो. कळलं का एवढं? कळलं? अल्वेओलाई म्हणजे ती पिशवी छोटीशी. आणि पासेस इंटू ब्लड. अल्वेओलाई मध्ये येऊन कुठं जातो? रक्तामध्ये पास होतो. पास होणे म्हणजे जाणे, निघून जाणे. कळलं का? अल्वेओलाई मध्ये येतो आणि कुठं जातो? रक्तामध्ये जातो. कोण? ऑक्सिजन का कार्बन डायऑक्साइड? ऑक्सिजन. कळलं एवढं पहिलं वाक्य? दुसरं वाक्य तेच. रक्तामधला इन म्हणजे मधला आहे ना. रक्तामधला कार्बन डायऑक्साइड नाही राईट झाले. रक्तामधला कार्बन डायऑक्साइड हे खालीवर झाले का? आता बरोबर आलं का? काय म्हटलं बघा. रक्तामधला कार्बन डायऑक्साइड अल्वेओलाई द्वारे फुफ्सामध्ये लंग्स मध्ये जातो. पास होतो म्हणजे जातो. कळलं का? हवेमधला ऑक्सिजन लंग्स मधून रक्तात जातो आणि रक्तामधला कार्बन डायऑक्साइड अल्वेओलाईच्या द्वारे लंग्स मध्ये जातो. कळलं का? कळलं? मग व्हेन वी एक्सेल, इनहेल म्हणजे मध्ये घेणे आणि एक्सेल म्हणजे बाहेर टाकले. व्हेन वी एक्सेल दिस कार्बन डायऑक्साइड इज गिव्हन आउट. हे एअर म्हणण्यापेक्षा इथं हवा म्हणायला पाहिजे किंवा ह्याची दिसची गरज बी नाही. किंवा राहू द्या. जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो, एक्सेल म्हणजे बाहेर, श्वास बाहेर सोडतो. ठीक आहे ना. श्वास सोडतो म्हणजे श्वास बाहेर सोडतो. तेव्हा हा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. कळलं? मग शेवटी हे प्रश्न लिहायचा है ना. इन दिस वे एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन हेच आहे. हे तर माहिती आहे ना हे प्रश्न कसा असते. हाऊ द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड गॅस टेक प्लेस. फक्त एक शब्द आगाव काय लावायचा? इन दिस वे. मग बाकी तर प्रश्नच आहे ना. द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड गॅस टेक्स प्लेस इन द लंग्स. कळलं? अशा प्रकारे कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होते. एक्सचेंज म्हणजे देवाण घेवाण. काय? देवाण घेवाण. कळलं का? ऑक्सिजन शरीरात गेला आणि शरीरातला कार्बन डायऑक्साइड बाहेर गेला. कळाले? हेच सर्वात मोठा प्रश्न होता ह्याच्यात. आणि ह्याला छोटच करताय ना ह्याच्यापेक्षा. किती आहे? एवढंच आहे. हे एवढंच आहे. हे एवढंच आहे खरं. हे तर काय असतं? हे तर प्रश्न. आता सी. नाही हे नाही मोठा. हे मोठा नाही. हे एवढंच आहे. 20 शब्द आहेत ना. हे तर प्रश्नच असते रे शेवटचं. कळलं का? काय म्हणलं? व्हाय डू वी कॉल सलायवा अ डायजेस्टिव्ह ज्यूस. आपण सलायवाला म्हणजे लाळ, लाळेला डायजेस्टिव्ह ज्यूस का म्हणतो? म्हणजे पाचक रस का म्हणतो? कारण बघा, सलायवा काय करते? सलायवा कन्वर्ट्स द फूड इनटू सॉफ्ट मॉइस्ट बॉल कॉल्ड बोलस. बरं चला मी तुला छोटं करून देऊ का? मग हे चला हे छोटं करू आपण. ठीक आहे ना? एवढं बस झालं. ठीक आहे. आणखीन छोटं झालं काय? मग काहीच राहिलं नाही. सलायवा काय करते? जी आपली लाळ असते तोंडातली ती काय करते? अन्नाला मऊ ओलसर बॉल मध्ये कन्व्हर्ट करते, रूपांतरित करते. त्याला आपण काय म्हणतो? बोलस म्हणतो. काय म्हणतो त्या बॉलला? बोलस. चावून 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 जे तोंडामध्ये बनते का नाही गोल अन्न मऊ झालेलं, जे की गिळायला सोपं जात आहे आपल्याला, त्याला काय म्हणायचं? बोलस. काय म्हणायचं? बोलस. झालं. द सलायवा ऑल्सो डायजेस्ट द स्टार्च प्रेझेंट इन द फूड. अन्नामध्ये लाळ, हे जरा चुकले थोडं बघ. अन्नामध्ये थोडं मागं पुढे झालं बरं का इकडे हे मराठीच. अन्नामध्ये असणाऱ्या स्टार्चला सलायवा डायजेस्ट करते म्हणजे पचवते. सलायवा म्हणजे लाळ.
डायजेस्ट म्हणजे पचवते. म्हणजे लाळ कुणाला पचवते? स्टार्चला. कुणाला? स्टार्चला. मग पचवते म्हणून आपण तिला काय म्हणतो? डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणतो, है ना. खरं तर उत्तर हेच असतंय, पण 2 मार्क जास्त मार्क आला की हे एक वाक्य लिहावं लागते. कळलं का? लिहावं लागतंय. मग कळलं का एकंदरीत काय म्हणले? सलाइवाचं एक काम काय? खाल्लेलं अन्न मऊ करणे आणि त्याचा गोळा बनवणे, गिळायला सोपं जाते. आणि दुसरं असं तोंडामध्ये ते गोळाच बनते की थोडा थोडा, जरा गोलसरच बनते ना, त्याला बोलस म्हणतात. आणि मग ते खाल्ल्याच्या नंतर आणि ते काय करते? दुसरं स्टार्चला डायजेस्ट करते. कुणाला? स्टार्च, शर्करा, त्याला डायजेस्ट करते, पचवते. म्हणूनच तिला आपण काय म्हणतो? डायजेस्टिव्ह ज्यूस. कुणाला डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणतो? लाळेला, सलाइवाला. कुणाला? झालं. आता हे सोपं. चूज द अप्रोप्रिएट वर्ड फॉर्म इन द ब्रॅकेट. काय म्हणले बघा. रेस्पिरेशन टेक्स प्लेस बिकॉज ऑफ इट्स अप अँड डाऊन मुवमेंट. कोण अशी वस्तू आहे जी खालीवर झाल्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला सोपा जातो? तिचं नाव काय? डायफ्राम. काय? डायफ्राम. बघ, आपले हे लंग्स असतात ना, असे म्हणलं ना मी, लंगच्या इथं असं एक असं हे असते, कमान असते एक अशी. ही कमान काय होते? अशी सरळ होते, अशी वर जाते. म्हणजे कशी असते बघ, कळाले का? अशी वर जाते आणि अशी सरळ पण होते. खालीवर खालीवर खालीवर, आलं लक्षात? हे म्हणून आपल्याला श्वास घ्यायला सोपं जात असते. म्हणून फुफ्साच्या खाली कोण असते? डायफ्राम. जे की कसं होते? खालीवर खालीवर. सांगितलं असेल की सरनं तिथं खालीवर खालीवर होते म्हणून. कळलं का? त्याला डायफ्राम म्हणतात. हे असं रे, हे असा पाईप आला आहे का नाही? पाईप आला नाकातून. मग हे जे फुफ्फुस आहे असं, हे जे फुफ्फुस आहे असं आहे का नाही, मग इथं एक अशी कमान असते अशी. ही कमान कधी वर असते, थोड्या वेळानं खाली पण होते, अशी सरळ पण होत्या. म्हणजे खालीवर खालीवर झाल्यामुळे हवा मध्ये बाहेर करते. तिचं नाव काय त्या कमानीचं? डायफ्राम. पुढे, द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रूआउट द बॉडी. संपूर्ण शरीरात बघा, थ्रूआउट म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये रक्त सतत वाहत ठेवणे. सतत, हे बघा, सतत म्हणजे कंटिन्युअसली, सतत वाहत ठेवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सर्क्युलेशन. काय म्हणतात? सर्क्युलेशन. उत्तर कळलं का? शेवटचं, एअर दॅट एंटर्स थ्रू द नोज अँड पासेस इन टू धिस ट्यूब. त्या ट्यूबचं नाव सांगा. बघा, नाकातून प्रवेश करणारी हवा या नळीमध्ये जाते. त्या नळीचं नाव काय? ट्रॅकिया. नाही, इंग्लिश मध्ये माहित पाहिजे, ते मराठीतून झालं. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ट्रॅकिया किंवा ट्रॅकिया. कळलं का? स्पेलिंग कशी आहे कळलं का? हे श्वासनलिका असते अशी. नाक म्हणलं ना हे मी असं, मग हे अशी नळी आहे का नाही, ही नळी, मग ह्या नळीला म्हणते ट्रॅचिया. काय म्हणते ह्या नळीला? ट्रॅचिया. खरं तर इथं म्हणते ट्रॅचिया. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स होते की वर झाल्या ना. हे फिल इन द ब्लँक नसतंय. तुला आता फक्त ओळखायचंय. ओळखा पाहू, ह्या प्रश्नाचं नाव काय असते? ओळखा पाहू किंवा चूज द अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स. काय असतं इथं? ब्रॅकेट मध्ये काही शब्द कंस दिले, त्यातला एक शब्द निवडायचा असते. अलग लक्षात? हे कंसात दिले असते तर मग त्याने कंसात वेगवेगळे देते. डायफ्राम देते, त्यानंतर लंग्स देते, हार्ट देते. मग आपण आता बघा, असा प्रश्न असतो. हे ब्रॅकेटमध्ये जे दिलेले शब्द आहेत, कंसात दिलेले जे शब्द आहेत, ते तुम्हाला ह्या वाक्यासाठी निवडायचे. मग रेस्पिरेशन टेक्स प्लेस बिकॉज ऑफ इट्स अपवर्ड मुवमेंट, अप अँड डाऊन मुवमेंट. मग असं कोण आहे ह्या एवढ्यापैकी? तर ते आहे डायफ्राम. ते लिहून टाकायचं इथं. त्याच्यानंतर काय असतं? हे द प्रोसेस ऑफ किपिंग द ब्लड कंटिन्युअसली थ्रूआउट बॉडी, ह्याला काय म्हणतात? सर्क्युलेशन. ठीक आहे. तर ह्या रिकाम्या जागा नसतात, ह्या रिकाम्या जागा नाहीत. ह्या वाक्याला लागू होणारा वरीलपैकी कोणता शब्द आहे ते ओळखायचं असते. ठीक आहे.